पुण्यात प्रियांक खरगे विरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक झालाय। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले। त्यांचे तैलचित्र कर्नाटक विधानसभेच्या दालनातून काढून टाकण्यात यावे असे अवमानजनक विधान केले आहे। त्याचाच निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा सारसबाग येथे आज सकाळी करण्यात आलं। या आंदोलनाच्या वेळेस त्यांनी प्रियांक खरगेंच्या पुतळ्याला जोडे मारले व घोषणाबाजी देखील केली। काँग्रेसचे जे मल्लिकार्जुन खरगे आहेत त्यांचे पुत्र प्रियांका खरगे यांच्या विरोधात भाजपने आज पुण्यात एक आक्रमक असं आंदोलन केलेलं आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि या आंदोलनाबद्दल अधिकतर माहिती घेऊयात। दादा, कशा संदर्भात हे आंदोलन होतं नक्की? हे आंदोलन आपले मल्लिकार्जुन खरगे चे चिरंजीव प्रियांक खरगे त्यांनी सावरकरांचं या देशात योगदान काय जेव्हा हे त्यांनी एक व्हिडिओ आला काल परवा त्याच्याविषयी हे खरं सगळं आंदोलन आहे। मेन तर असं आहे की जेव्हा हे योगदान काय विचारतात तेव्हा मला एक खूप मोठा प्रश्न डोक्यात येतो की आपला इतिहास एवढा चुकीचा शिकवला जातो की प्रियांक खरगेसारखे लोक बाहेर येऊन म्हणतात की आपलं सावरकरांनी योगदान काय दिलं। मेन आंदोलन ह्याच्यावर होतं आणि उद्धवजी ठाकरेंना त्यांची भूमिका ह्याच्यावर विचारावी तुम्ही। आपली पुढची भूमिका काय राहील या आंदोलनानंतरची, जर का अशाच प्रकारचे विधान प्रियांका खरगेंकडून परत करण्यात आली तर? आम्ही सत्तेत असू किंवा सत्तेत नसू, सावरकर असू हिंदुत्व असू, त्याच्याविषयी आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करणार नाही। कधी काही असं काय प्रकार हे बघा, हे पब्लिसिटीसाठी करतात। तुम्हाला माहीत होतं कोण आहे प्रियांक खरगे? आधी मला माहीत नव्हतं, अर्ध्यांना माहीत नव्हतं, आता अर्ध्यांना माहिती आहे, कारण का हे असे हिंदुत्व विषयावरून बोलतात। बट आम्ही सत्तेत असू का नसू कधी कॉम्प्रोमाइज नाही, नेहमी येऊन ह्याच्याविषयी उभं राहणार, मोर्चे करणार, आंदोलन करणार, जी गरज लागणार ते करणार, बट हे होऊन नाही देणार आम्ही असं। भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहराकडनं आम्ही असा एकच इशारा देऊ खरगे कुटुंबांना की तुम्ही येत्या काही दिवसांमध्ये, आम्ही तर 24 तास देतो पण तो आता आमदार आहे तर त्याला काही ना काहीतरी लाज वाटली असेल म्हणून तो घरातनं बाहेर पडू शकतो नाही शकत याचे मला माहिती नाही, पण एवढा एकच इशारा देईल, येत्या 72 तासामध्ये तुम्ही जर भारतीय जनता पार्टी सोडून आपलं सावरकरजींची जर माफी नाही मागितली तर आम्ही तुमच्या घराच्या बाहेर अमरण उपोषण लावू। नाही ती जर गोष्ट हे झाली तर आम्ही तुम्हाला घरातनं बाहेर पडताना तुमच्या गाडीवरती कसं तुमची गाडी थांबवून माफी मागून घेऊ स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी जे तुम्ही बोललेले आहेत आणि त्याविषयी त्यांचं काय योगदान आहे आज भारताच्या सत्य घटनेमध्ये आणि हिंदुत्ववादी विषयांसाठी त्यांचं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं काय योगदान आहे हे आम्ही नक्कीच त्यांना धडा शिकवू। आणि येत्या फक्त राहिलेत काही तास, त्यांनी जर माफी मागितली तर चांगलंच आहे, नाही माफी मागितली तर आम्ही दाखवू त्यांना की चांगलं कसं असतं आणि कसं नाही। तर मग जसं की आपण बघू शकतो भाजपने थेट इशारा दिला आहे की जर का काही तासात माफी नाही मागितली तर मग आम्ही दाखवून देऊ काय असतं आणि कसं नसतं ते। पुण्यातून मी शिवम देवकर, आपला आवाज न्यूज।